सांगली महापालिकेचे फायर ब्रिगेड अधिकारी सुनील कृष्णात माळी वय 41 राहणार दत्त मंदिर जवळ कलानगर सांगली यांच्या खुनाच्या प्रयत्नातील मुख्य आरोपी मलिक सलीम शेख राहणार राजावत कॉलनी दत्तनगर बामनोळी यांसह अभिजित अनिल कुमार चव्हाण राहणार कमला निवास राम मंदिर चौक सांगली या दोघांना ताब्यात घेतले। ही कारवाई सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने पार पाडले। सुनील माळी हे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी आहेत। 27 जानेवारी 2026 रोजी रात्री 7:45 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शंकर बाजीराव जगदाळे वय 36 राहणार दत्त मंदिर जवळ पद्माळे आणि सुनील माळी असे दोघे दुचाकीवरून सुनील माळी यांच्या कलानगर दत्त मंदिर जवळील राहत्या घरासमोर येऊन मोटरसायकल थांबवित असताना त्यांच्यावर प्रथमेश सुरेश पाटोळे वय 23 राहणार झील शाळेच्या पाठीमागे दत्तनगर बामनोली कुपवाड, तोहीद उर्फ हुसेन फारुख सुतार वय 19 राहणार हांडे गल्ली दत्तनगर बामनोली कुपवाड, मलिक सलीम शेख राहणार राजावत कॉलनी दत्तनगर बामनोली आणि डी माया उर्फ शुभम आनंदा पारचे राहणार चाणक्य चौक सांगली यांनी पाळत ठेवून धारदार चाकूने बरगडीत वार करून माळी यांना गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय। हा खुनी हल्ला त्यांनी अभिजित अनिल कुमार चव्हाण यांच्याकडून सुपारी घेऊन केला असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली। अभिजित चव्हाण यांचे रसिका मार्केटिंग सांगली आणि GLC ग्रुप ऑफ फायर अँड सेफ्टी इंजिनियर सांगली ही दोन्ही फर्म मुख्य अग्निशामक अधिकारी सुनील माळी यांनी फर्मचे लायसन्स मुदतीमध्ये खाडाखोड केल्यामुळे तसेच GLC ग्रुप ऑफ फायर अँड सेफ्टी इंजिनियर सांगली हे दोन्ही फर्म आरोपी अभिजित चव्हाण चालवित असल्याने दोन्ही फर्म ब्लॅकलिस्ट केलं होतं। याचाच राग मनात धरून अभिजित चव्हाण यांनी यातील मुख्य आरोपी मलिक सलीम शेख यांना मुख्य अग्निशामक अधिकारी सुनील माळी यांना जीवे मारण्याची सुपारी दिली होती। या खुनी हल्ल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने आरोपींची पथके तयार केलेत। या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे, संतोष गळवे यांना त्यांच्याकडील गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मलिक शेख हा सांगलीतील विष्णू अण्णा फळ मार्केट या ठिकाणी येणार आहे। माहिती मिळताच पक्षाने सापळा लावून त्यास ताब्यात घेतले, तर अभिजित चव्हाण यास सांगलीतील राम मंदिर चौक येथून ताब्यात घेतले। या गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर हे करीत आहेत।